का हे बघावं लागेल। धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। आणि इकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ट्विस्ट आलाय आणि शिवसेनेच्या दोनही गटात सध्या नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे। ठाकरे गटाचे लोकसभेचे संघटक विजय करंजकर यांचं तिकीट कापलं गेलंय, त्यामुळे त्यांनी बंडखोरीचा इशारा दिलाय। तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान 2 खासदार हेमंत गोडसेंचं तिकीट डावलून छगन भुजबळांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळेल असा दावा आणि विश्वास हेमंत गोडसे व्यक्त करतात। त्यामुळे शिंदे गट नाराज असल्याचं कळतंय। त्यातच मराठा क्रांती मोर्चाची आजची बैठक पार पडतेय। छगन भुजबळ यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत। छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीच्या अधिकृत घोषणेची सध्या नाशिकमध्ये प्रतीक्षा आहे। सर्वच शिवसैनिकांना त्या ठिकाणी आश्वासित केलं का निश्चित या विषयासंदर्भामध्ये आम्ही सकारात्मकपणे सर्वच महाराष्ट्राचे महायुतीचे सर्वच जागा आहेत आणि म्हणून अनेक जागा युतीमधल्या आपल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या काही ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे, परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये निश्चित सकारात्मकपणे आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली। नाशिकमधल्या परिस्थिती संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपण मुकुल कुलकर्णी यांच्याकडे जातोय। मुकुल, चित्र तर असं आहे की नाशिकमधल्या म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक गटामध्ये नाशिकच्या जागेवरनं एकतर मतभेद आहेत, संभ्रम आहे, नाराजी आहे। नेमकं घडतंय काय नाशिकमध्ये? ज्ञानदा, खूप घडामोडी सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये घडत आहेत। आता नुकतेच उबाटा गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि प्रमुख पदाधिकारी हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मातोश्रीवर त्यांची 12 वाजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट होणार आहे, बैठक होणार आहे आणि पुढची रणनीती ही मातोश्रीवर ठरवली जाणार आहे। दुसरीकडे उबाटा गटाचेच जे इच्छुक उमेदवार म्हणून मानले जात होते किंवा ज्यांना उमेदवारी ही दिली जाईल असं मानलं जात होतं ते विजय करंजकर हे नाराज आहेत। त्यांची उमेदवारी डावलण्यात आलेली आहे, त्यामुळे ते त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आज बैठक घेऊ शकतात आणि उद्याला ते आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेणार आहेत। त्यामुळे त्यांनी कालच ज्यावेळेस राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी लढणार आहे। त्यामुळे त्यांची बंडखोरी कशी थोपवायची हा सर्वात प्रमुख प्रश्न उबाटा आणि महाविकास आघाडी समोर असणार आहे। दुसरीकडे सत्ताधारी पक्षामध्ये जर आपण बघितलं तर हेमंत गोडसे यांना डावलून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते। किंबहुना आज किंवा उद्याला त्या संदर्भात घोषणा देखील होऊ शकते अशी चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत, मात्र दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत। त्यांनी गेल्या 3 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। काल रात्री 10:30 वाजेपर्यंत त्यांची बैठक चालू होती। मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे की ही जागा नाशिकची जागा शिवसेनेलाच राहणार आहे। कुठला मंत्री किंवा कुठल्या नेत्याने नाशिकची जागा शिवसेनेकडून जाऊन ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार अशी घोषणा केली, याबद्दल माहिती द्या। त्या संदर्भात त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आता किती सकारात्मक यांच्यापर्यंत पोहोचतं हे बघणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे छगन भुजबळ हे जर उमेदवार असतील तर नेमकी पुढची रणनीती काय असावी या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाची देखील आज बैठक नाशिकमध्ये होणार आहे। खरं तर ही बैठक नियोजित होती, मात्र आता भुजबळ यांचं नाव पुढे आल्यामुळे त्यामध्ये देखील ट्विस्ट आलेला आहे। या संपूर्ण बैठकीचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिला जाणार आहे। त्यामुळे नाशिकमध्ये एकाच उमेदवारीवर एक प्रकारे एका उमेदवारीवरनं आणि या सगळ्या गोष्टींवरनं खूप मोठ्या घडामोडी सध्या नाशिकमध्ये घडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मराठा क्रांती मोर्चा संदर्भात सुद्धा आणि विविध पक्षांमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग बनली आहे नाशिकची लढत। मुकुल, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। दरम्यान अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काल भाजपत प्रवेश केलाय।